आपण आज कोण्या गावचे आहे तुम्ही? मुरादेवी. तुम्ही हे गावकरी लोक इथे जमलेले आहे, काय झालं आहे? हे संस्थांचं काम आहे. कोण्या संस्थांचं? जगदंबा देवी संस्थांचं काम आहे. इथं जरासं मटेरियल व्यवस्थित वापरून येत राहिले, त्याच्यामुळे आम्ही इथं जमा झालेलो आलो. मटेरियल म्हणजे कोणतं? रेती. काय वाटते तुम्हाला त्या रेतीमध्ये? रेतीमध्ये भरपूर माती आहे. माती आहे म्हणजे हे माती काळी रेती वापरून राहिले, माती भरपूर आहे. माती मिश्रित रेती आहे आणि त्यातच बांधकाम करत आहे. त्यातच बांधकाम करत. आणि संबंधित मग तुमची काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं हेच आहे की बा यानं कणांची रेती वापरून एस्टिमेट प्रमाणे यानं काम करावं. तर जवळपास पंचायत समितीतून असं कानावर आलं आहे की पंचायत समितीच्या माध्यमातून हे काम आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदमधून. जिल्हा परिषद आणि जवळपास अंदाजे रक्कम निश्चित नाही सांगतात, पण 2.25 कोटी ते 2.5 कोटीच्या घरात त्याचं इस्टिमेट आहे. आता इस्टिमेटच्या ठेकेदार योगेश पखान आहेत, त्यांनी बोलावलं. ते इस्टिमेट पाहिजे. इस्टिमेटनुसार समजा काम चालू नाही. आता ते इस्टिमेटनुसार समजा आता पाहायला जाईल. नंतर आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावकरी याच्यासाठी जमा झाले की इथं रेतीचा मोठा प्रॉब्लेम झाला. आणि इथून तालुका 8 किलोमीटर आहे. अंजनगाव तालुका इथून 8 किलोमीटरवर भरपूर असे ठेकेदार आहेत जे कमी वाजवी दरात कणांची रेती इथं अवेलेबल होऊन जाते. आज घरोघरी प्रत्येक माणूस कणांची रेती वापरतो.